गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम माझ्या आयुष्यातल्या सर्व गुरूंना मी नमन करते आणि आजच्या या माझ्या द रिदम क्विल चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करते. आज शिक्षक दिन 5 सप्टेंबर. आपल्या सर्वांना माहितीच आहे की हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो आणि आपण हा दरवर्षी साजरा करत असतो. या दिवसाला मी सर्वात जास्त रिलेट करते. त्याचं कारण असं, की मी सुद्धा एक शिक्षिका आहे आणि मला काल रात्री 12 वाजता एका विद्यार्थिनीचा मेसेज आला, "हॅपी टीचर्स डे मॅडम." आणि तेव्हाच मी ठरवलं, की माझ्या या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांची आठवण म्हणून मी हा आजचा व्हिडिओ तयार करीन. तसं पाहायला गेलं तर माझ्या लाईफमधले प्रथम गुरु म्हणजे माझे आई-वडील. आईबद्दल बोलायचं तर आई माझा गुरु कल्पतरू. आज ती आमच्यात हयात नसली आणि वडीलही आमच्यात नसले, तरी सुद्धा अजूनही त्यांच्या विचारांच्या ठेव्याच्या रूपाने आज मी माझा मार्गक्रमण करत आहे. ते कायम माझ्यासोबत असतात. आईने मला लहानपणी तिच्या कवितांच्या रूपातून गायनाशी ओळख करून दिली. त्यांचा आवाज सुरेख असल्यामुळे त्यांच्याकडून मला जणू बाळकडूच मिळाले आणि हे जे YouTube चॅनल मी सुरू केलेले आहे ना, त्याच्यात सर्वाधिक भर माझा गाण्यांवरच असतो. वडील माझे शिक्षक होते आणि लहानपणी त्यामुळेच मी 4थीत असताना ठरवलं, की मलाही शिक्षिका व्हायचं. त्यावेळी कळत नव्हतं, की काय-काय करावं लागतं शिक्षिका होण्यासाठी. मग नंतर हळू कळलं आणि मग मी 12वी नंतर डी-एडला जाण्याचं ठरवलं. त्यानंतर मी टी-ई-टी एक्झाम दिली. पण हेही इतकं सोपं नव्हतं. त्यावेळी एक्झाम देणं म्हणजे सगळा अभ्यास करून द्यायचा. मध्येच मी ट्युशन्स घेत होती. मग मला फारसा वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे 2-3 अटेम्प्ट्समध्ये ती परीक्षा काही क्रॅक झाली नाही. मग शेवटी मी हताश होऊन ठरवलं, की आता काही परीक्षा द्यायच्या नाही. पण त्यावेळी मला माझे मिस्टर आणि माझा मुलगा म्हणाले, की "हा शेवटचा चान्स समजून यावेळी मात्र तू परीक्षा दे आणि प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतातच. त्या पद्धतीने तुला यावेळी नक्की यश मिळेल." आणि खरोखर त्या दोघांनी मिळून त्या दिवशी दुपारी बसून कधी फॉर्म भरला, कधी ते सगळं कागदपत्र वगैरे तिथे अटॅच केले आणि मग मला रात्री खुशखबरच दिली, की "तुझा फॉर्म भरून झालेला आहे. आता तू फक्त 15 ते 20 दिवस अभ्यासाला लागायचं आहे." आणि तेव्हा मात्र मग मी ठरवलं, की यावेळी मात्र मला यश मिळवायचंच आहे आणि यश मिळालं असंच समजूया. ते अर्ध यश असलं तरी पण मला मेरिट लिस्टमध्ये यायला जेवढे मार्क हवे आहेत, तेवढे मी आता मिळवलेले आहेत. पुढचा प्रवासही मी तुम्हाला असाच सांगत राहील पुढच्या व्हिडिओजमधून. पण त्याआधी मला आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला भेटलेले हे सर्व गुरुवर्य यांना प्रणाम करायचा आहे. त्याचबरोबर माझ्या फॅमिलीतील माझ्या भावंडांना मी आज विसरू शकत नाही. त्यामध्ये माझी मोठी बहीण, दादा, वहिनी, माझ्या दोघं बहिणी या सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि ते सर्वजण माझ्यासाठी गुरुवर्या समान आहेत. त्यांना मी सादर प्रणाम करते. धन्यवाद.